राज्यभरात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा होता। या संदर्भात बोलण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे सर आपल्यासोबत आहेत। सर, राज्यभरात संक्रांतीचा सण उत्साहात साजरा होत आहे, काय जनतेला शुभेच्छा असणार आहेत? कारण निवडणुकांचंही वर्ष आणि संक्रांतीचा सण आहे। मकर संक्रांतीच्या राज्यातल्या जनतेला, खास करून सोलापूर शहरातल्या, सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा आहेत। आणि या संक्रांतीच्या निमित्तानं जे निवडणुकीचं वातावरण आहे, आणि खास करून सोलापूरमध्ये तर सिद्धरामेश्वराची काल यात्रा झाली आणि खूप भक्तिमय वातावरण आहे। त्यामुळं या संक्रांतीच्या तिळगुळाचा गोडवा उद्याच्या मतदानात पण असाच लोकांच्याकडून राहावा, अशा पद्धतीची भावना या निमित्तानं आमच्या सगळ्यांचीच आहे। पण पुन्हा एकदा राज्यातल्या आणि सोलापूरच्या सगळ्या जनतेला मनापासूनच्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा। तर निवडणुकांचं वर्ष, नगर परिषदा झाल्या, आता महापालिका आहेत, पुढे जिल्हा परिषदही आहेत। विरोधक म्हणून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत आहेत। प्रचार सध्या संपला असले तरी प्रचारामध्ये अनेकांनी आपल्यावरही आरोप केलेले आहेत। त्या सगळ्या विरोधकांना कुठेतरी आता तिळगुळ द्यायची इच्छा आहे की झालं गेलं विसरून जावं आणि गोडवा वाळवा, आता असं काही म्हणायची इच्छा आहे? निकालापूर्वीच संक्रांत होते, परंतु संक्रांतीच्या तिळगुळाची गोडी झालेल्या पराभवानंतर सुद्धा मुखात अशीच राहावी, अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी मनापासून सगळ्या माझ्या विरोधकांनाही देतो। आणि जे जिंकतील, म्हणजे भारतीय जनता पक्षच जिंकलो तरी आम्ही तेवढ्याच गोडीनं ह्या तिळगुळाच्या गोडीनं विजय आम्ही साजरा करू। साताऱ्याच्या मानखटावपासून सोलापूरच्या अक्कलकोटपर्यंत अनेक राजकीय विरोधक तयार झालेत या सगळ्या काळामध्ये। एखाद्या विरोधकाला आवडेल शुभेच्छा द्यायला या निमित्तानं? नाही, माझा कोण व्यक्तिगत विरोधक नाही आहे। राजकीय लढाई चालू असते, शेवटी प्रत्येकाला वाटतं की आपापल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कुणी राजकारण करू नये, असं सगळ्यांचं मत असतं। पण मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पक्ष ज्या ज्या ठिकाणी जबाबदारी देतो त्या त्या ठिकाणी जाऊन काम करणं ही माझी जबाबदारी आहे। त्या इथून मी काम करतो आणि हे काम करत असताना कोण विरोधक होतंय आणि कोणाकडून त्रास होईल याचा विचार मी कधी करत नाही। आपण आपलं काम करत राहायचं आणि येणाऱ्या सगळ्या संकटाचा सामना करण्याची पण तयारी कायम ठेवायची, त्या हिशोबाने चालू असतं। पण माझा व्यक्तिगत कुणाशी दुश्मनी नाही, माझं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही। राजकीय परिस्थितीनुसार काही लोक दुखावली जातात, परंतु आता तिळगुळाची गोडी त्यांना पुन्हा सोबत यायला, म्हणजे या गोडीमुळे पुन्हा ते सोबत येतील। आता संक्रांतीच्या शुभेच्छा राजकीय वातावरण जरी असलं ते राजकीय विरोधक आहेत, शत्रू नाहीत, अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत ते पालकमंत्री जयकुमार गोरे या निमित्तानं व्यक्त करतात। कॅमेरा पर्सन युक्तदिसा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।